हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 42. नोकराचा फक्त पगारावरच हक्क असतो. एक नोकर राजाचा बिछाना घालून तयार ठेवण्याचे काम करत असे. दररोज दुपारी आणि रात्री पलंग पुसून स्वच्छ करणे, गाद्यांवरील धूळ झटकणे, गाद्यांवर धुतलेला पलंगपोस घालणे, उशा झटकून साफ करणे, उशांचे अभरे बदलणे, पांघरूण स्वच्छ करून ठेवणे, मच्छरदाणी लावून ठेवणे, असे त्याला दररोज काम करावे लागत असे. दररोज गाद्या आणि उशा साफ करताना, त्यावर पलंगपोस घालताना आणि अभरे बदलताना त्याच्या हातांना त्या गाद्या आणि उशांचा मऊ स्पर्श होत असे. तो मऊ स्पर्श त्याच्या हातांना फार सौख्य देत असे. एक दिवस त्याच्या मनात आले की या मऊ गाद्या आणि उशांना हात लावून इतका सुखद स्पर्श मिळत आहे, तर त्यामुळे इतके सौख्य मिळत आहे, तर त्यावर झोपल्यावर सर्वांगाला याचा किती सुखद स्पर्श होईल. त्यामुळे सर्वांगाला किती अलौकिक सौख्य मिळेल आणि किती आनंद होईल. राजा तर दररोज यावर झोपतो, तेव्हा राजाच्या सर्वांगाला दररोजच ह्याचे किती सौख्य मिळत असेल आणि त्यामुळे राजाला किती आनंद होत असेल बरे. राजाचा बिछाना तयार करताना त्याच्या मनात दररोजच असा विचार येऊ लागला. दररोज असा विचार करून एक दिवस त्याला ते सौख्य आणि तो आनंद स्वतःच्या देहाला घेण्याचा मोह अनावर झाला. त्याने शयन मंदिराच्या इकडे तिकडे कोणी नाही ह्याची खात्री करून घेतली आणि अलगद राजाच्या बिछाण्यावर आपले अंग झोकून दिले. त्याच्या सर्वांगाला त्या मऊ गादीचा आणि उशीचा स्पर्श मोठा आल्हाददायक वाटला. हे सौख्य राजाला दररोज मिळते असा विचार मनात येऊन तो राजाचा हेवा करू लागला. त्या तंद्रीत त्याला गाढ झोप लागली. रात्री झोपण्यासाठी राजा शयन मंदिरात आला आणि पाहतो तर बिछाण्यावर नोकर घोरत होता. राजाने त्वरित पहारेकऱ्यांना हाक मारली आणि त्या नोकराला कैद करण्याचा हुकूम केला. दुसऱ्या दिवशी त्या नोकराला न्याय मंदिरात न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. त्या नोकराला त्याच्या गैरकृत्याचा जाब विचारण्यात आला. त्या नोकराचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायाधीशांनी त्याला सुनावले की नोकराचा हक्क फक्त त्याला मिळणाऱ्या पगारावरच असतो. मग त्यांनी राजदंडाधिकाऱ्यांकडून त्या नोकराला 25 फटके मारून त्याच्या सर्वांगाला सौख्य आणि आनंद देण्याची शिक्षा फर्मावली. हरि ओम.